सरकारी खाताने सवा हातरीत मुलींना माझं सांगणं आहे की विश्वास कोणावर ठेवू नका आणि आपल्या पद्धतीत व्यवस्थित वागा, व्यवस्थित राहा. नमस्कार मित्रांनो, तशी मोबाईलवर मी पाहिलं नसरापूर बोर तालुक्याची पुरीची छेड काढल्यामुळं बारीकच 4 वर्षाची मुलगी आहे. तर ते समाजाला सुद्धा शोभासारखं नाही, कारण त्यांचं वय काय, मुलीचं वय काय लहान मुलं. अशा गोष्टी घडायला लागल्या त्या. तर आपल्या मुलींनी पण असं आहे, कुणावर विश्वास ठेवायचा नाही. चुकून आपला माणूस जवळचा असेल त्याच्यावर विश्वास ठेवणे गरजेचं काम आहे, कारण काळ तसा आता राहिलेला नाही. कारण काळात फार बिघड झालेली आहे. तर अशा गोष्टी माझं सांगणं आहे, कारण शिवाजीराजेच्या काळात त्यांनी न्याय लगेच दिला असता. आता न्याय राहिलाच नाही. आता चालू काळात ना न्याय राहिलेला नाही. मग ते बापू बिरूने काय केलं, या अशा वाईट गोष्टी घडत होत्या. रांगाशिंदा दिवसा आया बहिणी छेड काढायचा. मग त्यांनी हेच बकरी मेंढपाळ असताना काठी खाली ठेवली आणि त्यांना बंदूक घ्यावं लागली, कुऱ्हाड घ्यावं लागली आणि आया बहिणीसाठी त्यांना ते हत्यार उचलावं लागलं. तेव्हा रांग्या शिंद्याला मारला आणि शिंद्याला मारला, अन्न ताकर करायला सुद्धा मारला त्यांनी, कारण हे वाईट काढायला लागलं म्हणून. नाही तर तो काय मेंढकाळ होता, साधा माळकरी माणूस होता, त्याला ही करायची गरज नव्हती. पण आया बहिणी त्याला दाखवाना म्हणून हे करावं लागलं. म्हणजे आताची कृती का शिजायला मला येईना. आता तर कायदा झालं, मोबाईल झालं, पाहिजे ते सरकारने दिलेलं आहे. आता तरी सरकार याव डिसिजन घेत नाही. बापू विरोधात कायद्या विश्वास नव्हता. ती काय करायचं, कायदे असा होते की जो चांगला आहे त्याला धरायची आणि जो चोरी करतो त्याला सोडायची. कारण जगात लय जाती कर्म चालला नाही, किंमतच नाही राहिली, अजिबात किंमत नाही राहिली.